तू गेलती ना गावाला? मग सोनं घेतलं बापू, कोण? भावानं भाष्यानं. किती घेतलं? 3 तोळे होते, केव्हा घेतलं? बाटल्या होत्या. नंतर मग तू मागली नाही त्याला 7 वर्ष? मागलो हं? मागलं काय म्हणे मग? देईनाच झालेत ना. काय आणि म्हणाले? माणसं बसलो होतो. काय म्हणाले होते? तो इतकं हे केलं म्हणायचं, मी घेतलोच नाही म्हणे. हो लबाड का? बोलायचं. मी म्हणलं, मारुती दुर्गा माय आहे म्हणलं, तुम्हाला पुढची दुर्गा माय येणार नाही. हम्म. आणि मी जर लबाड म्हणतो मला येणार नाही. वावर कोण घेतलं? वावर त्या नंद्या भावानं इकलं. इकला मरून गेला. बायको मेली, नवराही मेला. सराप लागला काय तो? हा? तो सराप लागला काय? काय लागला की काय नाही की बापू, दोघंही मरून गेले. तुला लेकर फिर काही नाही का? नाही तो. आता काय करावं मग, पुन्हा थकल्यानं कोण आहे आपणाला? मी आहो ना. तुम्हीच आहात. हो ना. आता विचार करायचं नाही थकल्यानं कोण आहे का आहे. हा, बिलकुल विचार नाही करायचा काय. आता ते भाऊ नाही काय नाही, जाऊ दे, इथंच आहे सगळं. बर. हा, भाऊ पिऊ कोणी कोणाचे नाही, ते घेऊन टाकले तो सगळं हात नव्हतं ते. असं बसले होतं गोपाळ महाराज ते हा. आमच्या गावचं. हा, म्हणले ते तिची कळकळ घेऊ नका म्हणले. हा. त्याला वावर केलं, त्याला काय कळकळ लागली, दोघे गेले की म्हणले मरून, सगळ्या लहान असून. वावर तू नाव काढून करून दिली मग? ते दत्तक घेतलं होतं का त्याचं पोरग? अच्छा, मग दत्तक घेतलं त्या पोरानं. दत्तक घेतलं आणि त्याने इकला. ते माणूस केलाय ते. आता ते आता भाऊ होतं वाटलं, भावाचे भला करायला गेले. असे कसे करतील? त्यानं मेल तसं याने जाते बघा. नाही, जाऊ दे, आपण तसं म्हणावं नाही मावशी. वाचू दे, किती लेकरं बाळ आहे त्याला, आपण नाही म्हणा. हो, पण तसं करू नये ना. करू नये, ती खरी गोष्ट आहे. आपण जाऊ दे, आपण सरळ फिरत नाही देवा. बहिणीला सरळ लवकर लागते बरं.